अध्यक्ष महाराज, आता यानंतर आपल्याला ज्या गोष्टीत फार रस आहे अशा पागे योजनेसंबंधी मी बोलणार आहे. आपण निर्माण केलेली ही पागे योजना आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सर्व भारतात मान्य झालेली असून भारतातील इतर राज्यात देखील ही योजना अंशतः लागू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी पैशांची जास्त तरतूद करण्यात आली पाहिजे असे या योजनेबाबत सांगण्यात आले. ही योजना फारच चांगली आणि उपयुक्त योजना असून तिच्या अंमलबजावणीसाठी मी पैशाची अडचण येऊ देणार नाही. या योजनेचे महत्त्व जाणूनच महाराष्ट्र राज्याने या योजनेचा सर्वात आधी अंगीकार केला आहे. अध्यक्ष महाराज, आपल्याला आठवत असेल की 1964 ते 65 साली आपण चौथ्या पंचवार्षिक योजनेसंबंधी जो तात्पुरता आराखडा तयार करून नियोजन मंडळाकडे आणि भारत सरकारकडे पाठविला, त्यामध्ये आपण या योजनेचा समावेश केला होता व त्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद केली होती. आपल्या हेही लक्षात असेल की या योजनेला त्यावेळी भारत सरकारात व अन्य राज्यात देखील कोणत्याच प्रकारचा पाठिंबा नव्हता. अर्थात या योजनेत काही उणिवा नसतील असे मला मुळीच सुचवायचे नाही, परंतु त्या उणिवा दूर करण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. ही योजना प्रथमच पुढे आल्यानंतर भारताची पाकिस्तानशी लढाई सुरू झाली व त्या संदर्भात भारताचे त्यावेळचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे या योजनेकडे लक्ष गेले व त्यांना या योजनेचे महत्त्व पुरेपूर पटले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय विकास मंडळाच्या बैठकीत सांगितले की महाराष्ट्राची ही जी योजना आहे ती सर्व भारताने स्वीकारली पाहिजे. ही गोष्ट जेव्हा समोर आली तेव्हा मीच असा प्रस्ताव मांडला की या योजनेचे काम आपण पंतप्रधानावर सोपवूया, कारण त्यावेळी या योजनेला बराच विरोध दिसून येत होता. माझी ही सूचना मान्य करण्यात आली. लढाई संपल्यानंतर दुर्दैवाने शास्त्रीजी आपल्यात फार दिवस राहिले नाहीत. आज महाराष्ट्राची जवळजवळ 18 जिल्ह्यात ही योजना लागू असून आता लवकरच ती राहिलेल्या 8 जिल्ह्यांत देखील लागू करण्यात येणार आहे. कोणतीही नवीन योजना कितीही चांगली असली तरी ती यशस्वी होण्यासाठी ज्यांच्याकडून ती राबवायची त्यांचे सहकार्य आपल्याला मिळाले पाहिजे. त्याप्रमाणे एखादी नवी योजना पुढे आली की ती संधीसाधू लोक देखील शिरत असतात व त्या योजनेतून आपल्याला काही लाभ करून घेता येईल काय एवढीच चिंता त्या लोकांना असते. अशा लोकांवर देखील लक्ष ठेवावे लागते. अशा सर्व गोष्टीचा विचार करूनच कोणतीही योजना पुढे न्यावी लागते. समाजातील जे अगदी दुर्बल घटक आहेत, ज्यांच्याकडे
ज्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारची पत नाही, आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ज्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचे बळ नाही, साधनसामग्री नाही, त्यांना साधनसामग्रीची व आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करावयाचा असे या योजनेचे साधारण स्थूल स्वरूप आहे. तिच्यासाठी आवश्यक तो पैसा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत हे शासन यात किंचितही कुचराई करणार नाही.